विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणामध्ये घटनापत्रक, नियमावली जी महत्वाची दस्तऐवज आहेत, तर त्याविषयीची संपूर्ण माहिती अभ्यासलेली आहे. घटनापत्रकातील विविध कलम, घटनापत्रकातील बदल, त्यानंतर कंपनीसाठी किंवा कंपनीची नोंदणी करण्यासाठी घटनापत्रक आणि नियमावलीची आवश्यकता असते. घटनापत्रक हे प्रथम दस्तऐवज, तर नियमावली हे दुय्यम दस्तऐवज असं संबोधलं जातं, कारण घटनापत्रकात जी कलम नोंद केलेली आहेत, नमूद केलेली आहेत, त्यांना सपोर्ट करण्यासाठी नियमावलीची गरज असते, किंबहुना कंपनीचा अंतर्गत व्यवहार पाहण्यासाठी किंवा चालवण्यासाठी नियमावलीची निर्मिती केलेली असते. तर घटनापत्रकामध्ये सुद्धा गरजेप्रमाणे असं म्हटलं जातं की घटनापत्रक आणि नियमावली ही न बदलता येणारी कागदपत्रे किंवा दस्तऐवज आहेत, परंतु गरजेप्रमाणे या दस्तऐवजांमध्ये बदल करावा लागतो. हा बदल करत असताना कायदेशीर बाबींची पूर्तता त्या ठिकाणी करणं अपेक्षित असतं आणि त्यानंतरच ते बदल त्या ठिकाणी संभवतात. जसं घटनापत्रकामध्ये विशेष ठराव पास करून, सभासदांचा विशेष ठराव पास करून बदल केला जातो, अगदी त्याप्रमाणेच नियमावलीमध्ये सुद्धा बदल करण्यासाठी विशेष ठरावाची आवश्यकता असते. या संदर्भात आपण प्रमुख ज्या बाबी होत्या, कायदेशीर प्रक्रिया असतील, हे सगळ्या पाहिलेल्या आहेत. त्यानंतर आपण या प्रकरणातील पुढचे जे दोन महत्वाचे पार्ट आहेत, एक रचनात्मक सूचनेचा सिद्धांत आणि दुसरा अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत, हे दोन सिद्धांत, महत्वाचे सिद्धांत आपण अभ्यासायला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये पहिला सिद्धांत होता रचनात्मक सूचनेचा सिद्धांत, डॉक्ट्रिन ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस. बघा, आपण यापूर्वी थोडीशी माहिती या संदर्भात पाहिलेली आहे की कंपनीचं घटनापत्रक आणि नियमावली ही जी महत्वाची दस्तऐवज असतात, जोपर्यंत ही दस्तऐवज तयार केली जातात आणि ती कंपनीकडे असतात, म्हणजेच कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे या दस्तऐवजांची नोंदणी होत नाही, तोपर्यंत या दस्तऐवजांचं स्वरूप हे खाजगी असतं. परंतु जेव्हा या दस्तऐवजांची नोंदणी अधिकाऱ्याकडे होते, तेव्हा घटनापत्रक आणि नियमावली यांचं खासगी स्वरूप नाहीसं होऊन त्यांना सार्वजनिक स्वरूप प्राप्त होतं आणि जेव्हा या कागदपत्रांना सार्वजनिक स्वरूप प्राप्त होतं, तेव्हा ती कागदपत्र विशिष्ट शुल्क भरून कंपनीशी निगडीत असणाऱ्या प्रत्येकाला पाहता येतात, तपासता येतात, किंवा कंपनीशी व्यवहार करणाऱ्या व्यक्ती घटनापत्रक आणि नियमावली पाहू शकतात. कायदेशीररित्या एक विशिष्ट शुल्क त्या ठिकाणी भरून ही दस्तऐवज त्यांना पाहायला उपलब्ध करून दिली जातात. तात्पर्य काय आहे की ही दस्तऐवज कशासाठी पाहिजे असतात किंवा पाहिलेली आहेत असं गृहीत धरायचं असतात, जेव्हा कंपनीशी रिलेटेड किंवा कंपनीशी संबंधित एखादा करार असतो, तो त्रयस्थ पक्षाने केलेला असतो आणि मग त्रयस्थ पक्षाने कंपनीशी करार करत असताना घटनापत्रक आणि नियमावली याविषयीची संपूर्ण माहिती त्याला आहे, म्हणजे त्याने अभ्यास केलेला आहे आणि मगच तो कंपनीशी व्यवहार करत आहे असं गृहीत धरलं जातं. म्हणजे घटनापत्रकात आणि नियमावलीत ज्या बाबी लिहून ठेवल्या त्या संबंधित पक्षाला, व्यक्तीला माहित आहेत असं गृहीत धरलं जातं. यालाच म्हणतात रचनात्मक सूचनेचा सिद्धांत. इव्हन दो जरी त्याने या बाबी पाहिल्या नाहीत, तपासल्या नाहीत, तरी देखील त्याला त्या माहित आहेत असं गृहीत धरणे, त्याला आपण म्हणतो रचनात्मक सूचनेचा सिद्धांत. बघा, बऱ्याच गोष्टी गृहीत धरल्या जातात, त्याला गृहीतक आपण म्हणतो. रचनात्मक सूचनेचा सिद्धांत हे सुद्धा एक गृहीतक आहे, अझम्पशन. काय? संबंधित व्यक्तीने कंपनीशी व्यवहार किंवा करार करणाऱ्या व्यक्तीने कंपनीशी निगडीत असलेल्या सर्व बाबींचा अभ्यास केलेला आहे किंवा सर्व बाबी त्याला माहित आहेत आणि ती माहिती असणे म्हणजे त्याला त्याबद्दलची सूचना आहे असं गृहीत धरलं जातं. म्हणूनच त्याला म्हणतात रचनात्मक सूचनेचा सिद्धांत. बघा, प्रत्येक व्यक्तीने कंपनीशी करार किंवा व्यवहार करताना कंपनीशी निगडीत असणाऱ्या सगळ्या बाबी, सर्व बाबी, नियम, अटी त्याला माहित आहे, त्याशी तो परिचित आहे असं गृहीत धरणे, त्यानंतर या दस्तऐवजातून त्याने माहिती मिळविलेली आहे असं गृहीत धरणे, असं जेव्हा गृहीत धरलं जातं त्याला रचनात्मक सूचनेचा सिद्धांत म्हणतो. तर पुढचा सिद्धांत आहे अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत.
बघा, पुन्हा एकदा घटनापत्रक आणि नियमावलीशी रिलेटेड हा सिद्धांत आपल्याला माहिती देतोय. बघा, त्या संदर्भात आपण माहिती बघूयात. इथे घटनापत्रक आणि नियमावली यांचं खासगी स्वरूप नाहीसं झाल्यानंतर, म्हणजे घटनापत्रक आणि नियमावलीची नोंदणी अधिकाऱ्याकडे केल्यानंतर ही दस्तऐवज कुणीही पाहू शकतो किंवा वाचू शकतो आणि त्यांनी ती नियमावली किंवा घटनापत्रक पाहिलेलं आहे असं गृहीत धरण्यात येईल असं कायदा मानतो. बरोबर? हे आपण पहिल्या व्यवस्थापनात पाहिलंय. आता अंतर्गत व्यवस्थापनाच्या सिद्धांतामध्ये आपल्याला पाहायचं आहे की घटनापत्रक आणि नियमावलीमध्ये ज्या बाबी, जे नियम, ज्या अटी, ज्या तरतुदी, कायदेशीर विधी, गतिविधी म्हणतो आपण त्याला, व्यवहारांबद्दलच्या अटी, नियम लिहून ठेवलेले असतात. या लिहून ठेवलेल्या नियमांप्रमाणेच कंपनीचं कामकाज केलं जावं अशी अपेक्षा असते. मग ते संचालक मंडळाने असो किंवा कंपनीच्या कामकाजाशी संबंधित जे लोक असतील त्यांनी घटनापत्रक अथवा नियमावलीमध्ये ज्या बाबी अंतर्भूत केलेल्या आहेत, लिहून ठेवलेल्या आहेत, त्या बाबींचं पालन करूनच व्यवहार केला जात आहे असं गृहीत धरलं जातं किंवा व्यवहार केला जातो. त्याला म्हणतात अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत. म्हणजे कंपनीचं जे अंतर्गत व्यवस्थापन चालतं ते घटनापत्रक आणि नियमावलीमध्ये या महत्वाच्या दस्तऐवजांमध्ये त्या बाबी लिहून ठेवलेल्या असतात, रेकॉर्ड केलेल्या असतात. जे नियम असतात, ज्या तरतुदी असतात, ज्या कायदेशीर तरतुदी असतात त्याप्रमाणेच होत आहे असं गृहीत धरलं जातं. याला म्हणतात अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत. म्हणजे कंपनीचं कामकाज कशा प्रकारे चाललं पाहिजे, कामकाज करत असताना कोणकोणत्या बाबी केल्या पाहिजेत, कायदेशीर बाबींची पूर्तता केली पाहिजे, हे सगळं त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं असतं आणि त्याच पद्धतीने कामकाज चाललेलं आहे तर ते म्हणत आपण अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत. बऱ्याचदा काय होतंय, घटनापत्रक आणि नियमावलीतील तरतुदींबद्दल एखाद्या व्यक्तीने अज्ञान प्रकट केलं आणि मला या बाबी माहीत नाहीयेत, मला हे माहीत नव्हतं असं म्हणून तो म्हटला की मला या संदर्भात माहीत नसल्यामुळे मी असं करू शकलो नाही, तर मला कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार नाही अशी अपेक्षा तो व्यक्त करतो किंवा संरक्षण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो त्रयस्थ व्यक्ती. बघा, आपण रचनात्मक सूचनेच्या सिद्धांतात काय पाहिलंय की त्रयस्थ पक्षाने कंपनीशी व्यवहार किंवा करार करताना सगळ्या बाबी पाहिलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत, तपासलेल्या आहेत घटनापत्रक आणि नियमावलीतल्या असं गृहीत धरतो. असं गृहीत धरून अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत काय सांगतो की जर समजा एखाद्या व्यक्तीने रचनात्मक सूचनेचा सिद्धांताचा वापर करून कंपनीशी व्यवहार केलाय असं जेव्हा गृहीत धरलं जातं, परंतु तसं काहीही न होता त्या व्यक्तीने त्या बाबींचा अभ्यास न करता कंपनीशी व्यवहार किंवा करार करताना एखाद्या बाबीबद्दल अज्ञान प्रकट केलं की मला हे माहीत नव्हतं, तर कंपनी कायद्याला ते मान्य नाही. कंपनी कायदा अशा वेळी त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं संरक्षण उपलब्ध करून देऊ शकत नाही. बऱ्याचदा असं होतं की कंपनीने ठरवून दिल्याप्रमाणे घटनापत्रक आणि नियमावलीतील एखाद्या व्यवहाराबद्दल किंवा अटींबद्दल किंवा कायदेशीर ज्या तरतुदी आहेत या गृहीत धरूनच व्यवहार करावा असं जेव्हा गृहीत धरलेलं असतं, परंतु या दस्तऐवजांच्या तपासणीतून त्या अटी किंवा ते नियम पूर्ण केले आहेत किंवा नाही याबद्दल सुरुवातीच्या काळामध्ये काही ठरवता येत नाही. जेव्हा त्याचे रिझल्ट्स येतात तेव्हा ते समजतं. मग ते रिझल्ट आल्यानंतर ती परिस्थिती सावरणं शक्य नसतं. मग त्यावेळेला बाहेरील व्यक्तीला कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनातील दोष किंवा उणिवा किंवा त्रुटी माहिती करून घेण्यासाठी कोणताच मार्ग उपलब्ध नसतो. म्हणजे जर कंपनीच्या व्यवस्थापनामध्येच काही त्रुटी असतील, काही शंका असतील, चुकीच्या पद्धतीने काही तरतुदी समाविष्ट केलेल्या असतील आणि हे त्रयस्थ पक्षाला तपासता येत नाहीये. अशा वेळेला काय केलंय, न्यायालयाने कंपनीशी व्यवहार करणाऱ्या लोकांना संरक्षण प्राप्त करून देण्यासाठी अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत तयार केलेला आहे. अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत. आणि काय सांगतो हा सिद्धांत? कंपनीशी एखाद्या व्यक्तीने
किंवा एखादी व्यक्ती जेव्हा विश्वासाने व्यवहार करते, त्या व्यक्तीला असं मानण्याचा अधिकार आहे. या सिद्धांतानुसार काय? त्या व्यक्तीला असं मानण्याचा अधिकार आहे, की घटनापत्रक व नियमावलीतील नमूद केलेल्या सर्व कायदेशीर अटींचे पालन व्यवस्थापनाने केलेले आहे. त्यामुळे त्रयस्थ व्यक्तीला किंवा त्रयस्थ पक्षाला या अंतर्गत व्यवस्थापनाच्या नियमांविषयी जास्त चौकशी करण्याची गरज नाही किंवा चौकशी करण्याची जबाबदारी ही त्रयस्थ व्यक्तीची नसते. म्हणजे नियमावलीमध्ये किंवा घटनापत्रकामध्ये ज्या गतिविधी, ज्या कायदेशीर तरतुदी लिहून ठेवलेल्या आहेत, त्यांचं पालन मुळातच कुणी करणं अपेक्षित आहे? कंपनीने करणं अपेक्षित आहे. अंतर्गत व्यवस्थापनाने करणं अपेक्षित आहे, असं न्यायालय या ठिकाणी सांगतं. म्हणजे कदाचित त्रयस्थ पक्षाला संपूर्ण बाबींची माहिती नसते, पुरेसा अभ्यास नसतो, पुरेसं वाचन केलेलं नसतं. त्याला ऐकीव माहितीच्या आधारे बऱ्याच गोष्टी समजलेल्या असतात. असं होत नाही प्रत्येक वेळेला, की प्रत्येक व्यक्ती कंपनीशी व्यवहार करताना घटनापत्रक आणि नियमावलीची प्रत घेते आणि ती व्यक्ती त्या प्रतींचा अभ्यास करते आणि मगच व्यवहार करते, असं होत नाही. बऱ्याचदा ऐकीव माहितीच्या आधारे किंवा सर्वसाधारण सभांमध्ये कंपनीच्या व्यवस्थापनाविषयी, कामकाजाविषयी जो उल्लेख केलेला असतो, त्या गोष्टींच्या आधारे त्रयस्थ पक्ष किंवा एखादी व्यक्ती कंपनीशी व्यवहार करत असते. आणि अशा वेळेला कंपनीशी व्यवहार करत असताना त्याने दस्तऐवज अभ्यासलेली नसतात आणि त्यामुळे कायद्यानेच या व्यक्तींना असा अधिकार दिलेला आहे किंवा संरक्षण दिलेलं आहे, काय? की घटनापत्रक आणि नियमावलीमध्ये ज्या गोष्टी कंपनीने नमूद केलेल्या आहेत, त्या गोष्टींचं पालन, त्या तरतुदींचं पालन कंपनीनेच केलेलं आहे, असं मानण्याचा अधिकार त्या व्यक्तीला प्राप्त होतो. याला म्हणतात अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत. म्हणजे इथे पूर्वीच्या सिद्धांतामध्ये, रचनात्मक सूचनेच्या सिद्धांतामध्ये कायद्याने कुणाला सुरक्षित केलंय? कंपनीला सुरक्षित केलेलं आहे. काय? कंपनी असं म्हणते, की घटनापत्रक आणि नियमावलीमध्ये ज्या गोष्टी लिहून ठेवल्यात, त्या सगळ्यांनी वाचलेल्या आहेत. ती दस्तऐवज सार्वजनिक आहेत. त्यावर कुठलंही बंधन घातलेलं नव्हतं किंवा दडवून ठेवलेली नव्हती आणि म्हणून घटनापत्रक आणि नियमावलीतील सगळ्या बाबी लोकांना माहीत आहेत असं गृहीत धरलेलं असतं. म्हणून तो झाला रचनात्मक सूचनेचा सिद्धांत आणि तो कंपनीला सेफगार्ड करतो. इथे मात्र अंतर्गत व्यवस्थापनाच्या सिद्धांतामध्ये हा सिद्धांत ग्राहकांना किंवा कंपनीशी व्यवहार किंवा करार करणाऱ्या व्यक्तींना सुरक्षित ठेवतो. घटनापत्रक आणि नियमावलीमध्ये ज्या बाबी लिहून ठेवलेल्या आहेत त्यांचं पालन व्यवस्थापनाने केलेलं आहे, असं या ठिकाणी गृहीत धरलं जातं. म्हणजे त्रयस्थ पक्षाची फारशी जबाबदारी आहे त्या संदर्भात असं मानलं जात नाही. तो आहे अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत. म्हणजे कंपनीचं व्यवस्थापन करणारे जे आहेत त्यांनी सगळ्या अटींचं, कायदेशीर तरतुदींचं पालन केलेलं आहे असं गृहीत धरलं जातं. असे दोन सिद्धांत आहेत. वरवर पाहता हे दोन सिद्धांत आपल्याला खूप अवघड असे वाटतात, परंतु जेव्हा आपण थोडक्यात त्याविषयी विचार करतो किंवा त्याविषयीची माहिती हाताळतो किंवा अभ्यास करतो त्या माहितीचा, तेव्हा आपल्याला हे सिद्धांत अतिशय सोपे वाटतात. थोडक्यात या दोन सिद्धांताविषयी अतिशय शॉर्ट मध्ये तुम्ही त्याचा अर्थ जो आहे तो लक्षात घेणं अपेक्षित आहे. आता मी जसं सांगतोय त्या पद्धतीचा अर्थ तुम्ही समजावून घेतला तर फारसा विचार करण्याची गरज नाही. अर्थ मी पुन्हा एकदा सांगतोय. रचनात्मक सूचनेचा सिद्धांत असं सांगतो, की घटनापत्रक आणि नियमावलीमध्ये ज्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत त्याची नोंद किंवा घटनापत्रक आणि नियमावलीची नोंदणी अधिकाऱ्याकडे केल्यानंतर त्यांचं खासगी अस्तित्व संपुष्टात येऊन या दस्तऐवजांना सार्वजनिक अस्तित्व प्राप्त होतं. आणि जेव्हा ही कागदपत्र दस्तऐवज सार्वजनिक होतात, ती सगळ्यांच्या माहितीसाठी खुली असतात. थोडंसं शुल्क भरून, शासकीय शुल्क भरून, कायद्यानुसार जे अपेक्षित केलेलं आहे ते शुल्क भरून ही दस्तऐवज सगळ्यांना पाहायला मिळतात, ती तपासता येतात. कंपनीशी व्यवहार करणाऱ्या लोकांनी ही कागदपत्र तपासलेली आहेत, वाचली आहेत, त्याबद्दलची त्यांना माहिती आहे असं गृहीत धरलं जातं. हा झाला रचनात्मक सूचनेचा सिद्धांत. म्हणजे त्यांना त्याविषयीची सूचना आहे. सूचना म्हणजे माहिती, बरोबर की नाही? आणि अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत म्हणजे काय? की घटनापत्रक आणि ही नियमावली ही दस्तऐवज महत्वाची आहेत आणि या दस्तऐवजांमध्ये ज्या कायदेशीर तरतुदी लिहून ठेवलेल्या आहेत, अटींचा उल्लेख केलेला आहे, त्यानुसारच कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाने
कार्यवाही केली आहे असं गृहीत धरलं जातं. म्हणजे त्रयस्थ पक्षाची जबाबदारी कमी केली जाते. याला म्हणतात अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत. ठीक, हे दोन सिद्धांत आपल्याला समजलेले आहेत. तर घटनापत्रक आणि नियमावली संदर्भात रचनात्मक सूचनेचा सिद्धांत आणि अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत देखील आपण पाहिला. या ठिकाणी घटनापत्रक आणि नियमावली ही दोन प्रमुख दस्तऐवज आपले अभ्यासून झालेले आहेत. आता या प्रकरणातील तिसरं आणि महत्वाचं दस्तऐवज की जे माहिती पत्रक म्हणून त्याला आपण ओळखतो, संबोधतो, प्रॉस्पेक्टस. ठीक आहे, बघा, माहिती पत्रक हा वेगळा पार्ट आहे. घटनापत्रक आणि नियमावली ही दोन दस्तऐवज आहेत, ही वेगळी आहेत. घटनापत्रक आपण प्रमुख दस्तऐवज म्हटलो, नियमावलीला दुय्यम दस्तऐवज म्हटलो आणि माहिती पत्रक त्याचा उद्देश मात्र वेगळाच आहे. घटनापत्रक आणि नियमावली ही दोन दस्तऐवज कंपनीच्या नोंदणीसाठी महत्वाची असतात. मात्र माहिती पत्रक कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक असतंच असं नाही. कंपनीची नोंदणी ही दुसरी अवस्था आहे. कंपनीच्या नोंदणीच्या एकूण 4 अवस्था: प्रवर्तन अवस्था, नोंदणी अवस्था, भांडवल उभारणी अवस्था आणि व्यवसाय प्रारंभ अवस्था. तर दुसरी अवस्था आहे ही नोंदणी अवस्था. प्रवर्तन अवस्था संपुष्टात आल्यानंतर प्रवर्तकांनी कंपनीच्या नोंदणीसाठी घटनापत्रक आणि नियमावलीची निर्मिती केलेली असते आणि या दुसऱ्या अवस्थेमध्ये त्यांची नोंदणी अधिकाऱ्याकडे करावयाची असते आणि म्हणून ही नोंदणी अवस्था आपण त्याला म्हणतो. या नोंदणी अवस्थेमध्ये घटनापत्रक आणि नियमावली ही दोनच कागदपत्र लागतात. तिथे माहिती पत्रकाची आवश्यकता नसते आणि प्रत्येक खासगी कंपनी आपली नोंदणी झाल्यानंतर व्यवसायास प्रारंभ करू शकते, व्यवसाय सुरू करू शकते. खासगी कंपनी, प्रत्येक खासगी कंपनी प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था पूर्ण झाल्यानंतर आपला व्यवसाय सुरू करू शकते. मात्र प्रत्येक सार्वजनिक कंपनीला नोंदणीच्या किंवा कंपनीच्या स्थापनेतील 4ही अवस्थांची पूर्तता केल्याशिवाय व्यवसाय प्रारंभ करता येत नाही. याचा अर्थ खासगी कंपनीसाठी माहिती पत्रक महत्वाचं नसतं किंवा खासगी कंपनीचा संबंध माहिती पत्रकाशी येत नाही. मात्र सार्वजनिक कंपनीचा संबंध घटनापत्रक आणि नियमावलीची नोंदणी अवस्थेमध्ये नोंदणी अधिकाऱ्याकडे केल्यानंतर तिसऱ्या अवस्थेत भांडवल उभारणी अवस्थेमध्ये भांडवल गोळा करण्यासाठी लोकांना भाग खरेदी करावेत कंपनीचे, याविषयीचं आवाहन करण्यासाठी माहिती पत्रकाची निर्मिती केली जाते. म्हणजे सार्वजनिक कंपनीच्या स्थापनेतील तिसरी अवस्था जी आहे भांडवल उभारणी अवस्था, या भांडवल उभारणी अवस्थेसाठी माहिती पत्रकाची निर्मिती केली जाते. म्हणजे थोडक्यात माहिती पत्रकाचा संबंध हा फक्त आणि फक्त सार्वजनिक कंपनीशी येतो, खासगी कंपनीशी येत नाही. असं हे माहिती पत्रक. आता माहिती पत्रकाची स्वरूप जी आहेत ना ती वेगवेगळी आहेत. आपण शिकणार आहोत या टायटल अंतर्गत. आपण सुरुवातीला माहिती पत्रकाचा अर्थ, व्याख्या किंवा स्वरूप जे आहे त्यानंतर शिकणार आहोत. स्वरूपाचा अभ्यास आपण नंतर करूयात. तर अर्थ आणि व्याख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. माहिती पत्रकाची व्याख्या भारतीय कंपनी कायदा 2013 मधील कलम 2 पोट कलम 70 अनुसार केलेली आहे. ती व्याख्या आपल्या समोर आहे. बघा, कंपनी कायदा 2013 मधील कलम 2 पोट कलम 70 अनुसार माहिती पत्रकाची व्याख्या काय सांगते आपल्याला ही व्याख्या? माहिती पत्रक म्हणजे माहिती पत्रक म्हणून वर्णन केलेले कोणतेही कागदपत्र होय. व्याख्या संपलेली नाही, मोठी व्याख्या आहे. त्यातलं पहिलं सेंटेन्स जे आहे काय, माहिती पत्रक म्हणजे माहिती पत्रक म्हणून वर्णन केलेले कोणतेही कागदपत्र. मग त्याचं स्वरूप छोटा असेल, कमी स्वरूपात असेल, जास्त स्वरूपात असेल. मुळातच माहिती पत्रकामध्ये कंपनीविषयीची संपूर्ण माहिती द्यावी लागते, पण बऱ्याचदा कंपनीची संपूर्ण माहिती देताना कंपनीच्या माहिती पत्रकाचं स्वरूप हे मोठं बनतं, एक छोटस बुकलेट म्हणूयात. त्याऐवजी बऱ्याचदा संपूर्ण माहिती न देता एक विशिष्ट माहितीच प्रकाशित केली जाते, त्याला पत्रक म्हणतो आपण. सिंगल लिफलेट वर देखील ती माहिती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येते. म्हणजे माहिती पत्रकाचं स्वरूप हे गरजेनुसार बदलणारं असतं.
तर ते सिंगल लिफलेट जे होतं ते सुद्धा माहिती पत्रक, त्याला माहिती पत्रक असं त्याचं वर्णन केलंय म्हणून ते माहिती पत्रक झालंय, प्रॉस्पेक्टस जे आहे. तर ते लिफलेट सुद्धा तुमचं माहिती पत्रक बनू शकतं. असा आहे या पहिल्या ओळीचा अर्थ. माहिती पत्रक म्हणजे माहिती पत्रक म्हणून वर्णन केलेले कोणतेही कागदपत्र. त्यानंतर यात कंपनी कायद्यातील कलम 32 अनुसार रेड हेरिंग माहिती पत्रक, रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस, बघा कंपनी कायद्यातील कलम 32 अनुसार रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस व कलम 31 अनुसार सेल्फ माहिती पत्रक, त्याला मांडणी किंवा माळणी माहिती पत्रक असं म्हणतो. सेल्फ प्रॉस्पेक्टस, सेल्फ प्रॉस्पेक्टस. तर या ठिकाणी रेड हेरिंग माहिती पत्रक आणि सेल्फ माहिती पत्रक, त्याला मांडणी किंवा माळणी माहिती पत्रक म्हणतो. तर कंपनी कायद्यातील कलम 32 नुसार रेड हेरिंग माहिती पत्रक आणि कलम 31 अनुसार सेल्फ माहिती पत्रक या माहिती पत्रकांचा समावेश होतो. बघा, माहिती पत्रक म्हणून वर्णन केलेले पण ते कोणते? रेड हेरिंग माहिती पत्रक आणि सेल्फ माहिती पत्रक. त्याच्या पुढे आता आपण शिकणार आहोत रेड हेरिंग माहिती पत्रक म्हणजे काय आणि सेल्फ माहिती पत्रक म्हणजे काय. त्याच्यानंतर माहिती पत्रकाद्वारे लोकांनी कंपनीच्या प्रतिभूती म्हणजे काय? सिक्युरिटीज, आणि सिक्युरिटीज ला म्हटलं तर शेअर्स अँड डिबेंचर्स. प्रतिभूती म्हणजे भाग आणि कर्ज रोखे. भांडवल उभारणीसाठी कंपनी काय करते? भाग आणि कर्ज रोख्यांची विक्री करते. माहिती पत्रकाद्वारे लोकांनी कंपनीच्या प्रतिभूती खरेदी कराव्यात म्हणून सूचना पत्रक, परिपत्रक, जाहिरात इत्यादी द्वारे किंवा इत्यादींतर्फे आवाहन केले जाते. हे आवाहन, केलेलं आवाहन म्हणजे माहिती पत्रक. मग ते आवाहन कोणकोणत्या माध्यमातून केलं जातं? ते सूचना पत्रक सुद्धा असू शकेल, परिपत्रक सुद्धा असू शकेल किंवा ती एखादी जाहिरात असेल. आणि वरच्या वाक्यामध्ये आपण पाहिलं की एक छोटस लिफलेट असेल की ज्याला आपण माहिती पत्रक म्हणून वर्णन केलंय. आणि या छोट्याशा लिफलेट मध्ये रेड हेरिंग माहिती पत्रक आणि सेल्फ प्रॉस्पेक्टस, सेल्फ माहिती पत्रक यांचा समावेश होतो. मग आपण आता पाहणार आहोत रेड हेरिंग माहिती पत्रक आणि सेल्फ माहिती पत्रक म्हणजे काय. तत्पूर्वी ही जी डेफिनेशन इंग्लिश मध्ये आपल्या समोर आहे ही सुद्धा आपण रेफर करू शकता. अंडर क्लॉजेस 70 ऑफ सेक्शन 2 of this act means 2013. आपण म्हटलं ना कंपनी कायदा 2013 मधील कलम 2 पोट कलम 27. Clauses 70 of section 2 of this act define prospectus means any document described or issued as a prospectus. बघा, माहिती पत्रक म्हणून वर्णन केलेले कोणतेही कागदपत्र, any document described or issued as a prospectus and includes a red herring prospectus referred to in section 32 or self prospectus referred to in section 31 or any notice, बघा सूचना पत्रक, सर्क्युलर परिपत्रक, advertisement जाहिरात or other document inviting offer from the public for subscription or purchase of any securities of a body corporate किंवा of a company. तर अशा पद्धतीची व्याख्या आपण रेफर करू शकतो. तर कंपनी कायद्यातील कलम 31 अनुसार सेल्फ प्रॉस्पेक्टस आणि कंपनी कायद्यातील कलम 32 अनुसार रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस किंवा रेड हेरिंग माहिती पत्रक म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत. बघा, माहिती पत्रक म्हणून वर्णन केलेले सेल्फ प्रॉस्पेक्टस आणि रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस. तर सेल्फ प्रॉस्पेक्टस मध्ये काय म्हटलंय? माहिती पत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी निश्चित कालावधीत एक किंवा अनेक वेळा प्रतिभूतींची विक्री करता यावी म्हणून प्रतिभूतींच्या विक्रीसाठी तयार करण्यात आलेले माहिती पत्रक. बघा, म्हणजे एक छोटस माहिती पत्रक तयार करून सेल्फ प्रॉस्पेक्टस म्हणतो आपण की ज्याचा संदर्भ वारंवार घेतला जातो. बघा,
सेल्फ म्हणजे मांडणी. मांडणीमध्ये टप्पे असतात. एक टप्पा पार केला की दुसरा टप्पा पार केला की तिसरा टप्पा, या पद्धतीची रचना असते. बरोबर? वेगवेगळे कंपार्टमेंट्स असतात, वेगवेगळ्या वेळी त्यांचा वापर केला असतो, वेगवेगळ्या कारणासाठी त्याचा वापर केला असतो. सेल्फ प्रॉस्पेक्टसचा वापर सुद्धा, प्रॉस्पेक्टस एकच असतं, पण अनेक वेळा या प्रॉस्पेक्टसचा प्रतिभूतींच्या विक्रीसाठी वापर केला जातो. मग भागांच्या विक्रीसाठी एकदा, कर्जरोख्यांच्या विक्रीसाठी एकदा. प्रॉस्पेक्टस मात्र एकच असतं, पण त्याचा वेगवेगळ्या कारणांसाठी वापर त्या ठिकाणी आणि अनेक वेळा वापर केला जाऊ शकतो, म्हणून त्याला सेल्फ प्रॉस्पेक्टस असं म्हटलेलं आहे. बघा, आणि जेव्हा तुम्ही एक विस्तृत माहिती पत्रक प्रसिद्ध करत नाही तोपर्यंत या मांडणी किंवा माळणी किंवा सेल्फ प्रॉस्पेक्टसचा वापर त्या ठिकाणी करू शकता. एका कप्प्याचा वापर तुम्ही एका कारणासाठी यापूर्वी केलाय, आता त्या कप्प्याचा वापर तुम्ही करत नाही किंवा त्या जाहिरातीचा वापर करत नाही, तुम्ही त्यामध्येच नमूद केलेला दुसरा मुद्दा जो होता, दुसरी जाहिरात होती, दुसरी सूचना जी होती, त्या सूचनेचा वापर करता, संदर्भ घेता. याचा अर्थ पहिला रेफरन्स संपला होता तुमचा, तुम्हाला भाग आणि कर्जरोख्यांच्या खरेदी विक्रीसाठी दुसरा मुद्दा रेफर करायचा आहे. त्याच माहिती पत्रकात तुम्ही नमूद केलेला दुसरा मुद्दा त्या ठिकाणी वापरता, पहिला मुद्दा बाजूला ठेवता. म्हणजे यामध्ये टप्प्याटप्प्याने कोणत्या वेळी कोणत्या भागांची किंवा कर्जरोख्यांची खरेदी विक्री करता येते हे नमूद केलेलं असतं. आणि त्यामुळे काय होतंय, सेल्फ प्रॉस्पेक्टसचा वापर करून तुम्हाला, प्रॉस्पेक्टस एकच असतं पण अनेक वेळा भाग आणि कर्जरोख्यांची खरेदी विक्री करता येते, त्याला म्हणतात सेल्फ प्रॉस्पेक्टस. आले लक्षात सगळ्यांच्या? आणि हे माहिती पत्रक म्हणून वर्णन केलेलं माहिती पत्रक आहे. बघा, व्याख्येमध्ये नमूद केलेलं आहे, कंपनी कायद्यातील कलम 31 अनुसार सेल्फ प्रॉस्पेक्टस म्हटलंय की ज्याला माहिती पत्रक तुम्ही म्हणता, आणि म्हणून त्याला माहिती पत्रक म्हणावं लागतं. की एकाच माहिती पत्रकाचा वापर तुम्हाला अनेक वेळा सुद्धा करता येतो, कारण त्या माहिती पत्रकात अनेक वेळा प्रतिभूतींची खरेदी विक्री करण्यासाठी ज्या ज्या बाबी आवश्यक असतात त्या सर्व नमूद करून ठेवलेल्या असतात. मात्र ते एक पूर्ण स्वरूपातलं किंवा मोठं माहिती पत्रक अजिबात नसतं. ते सेल्फ मांडणी माळणी माहिती पत्रक असतं की ज्यामध्ये अनेक वेळा भागांच्या खरेदीसाठीची तरतूद करून ठेवलेली असते. ओके. आता कंपनी कायद्यातील कलम 32 अनुसार रेड हेरिंग माहिती पत्रक, की ज्याला अपुरे माहिती पत्रक असे म्हणतात, त्या अपुऱ्या माहिती पत्रकाला सुद्धा माहिती पत्रक म्हणून वर्णन केलेलं असतं, आणि म्हणूनच भागांच्या खरेदी विक्रीसाठी ते वापरलं जातं. आता त्याला अपुरं माहिती पत्रक का म्हटलंय हे लक्षात घ्या. अपुरं माहिती पत्रक म्हटलं जातं याचं प्रमुख कारण म्हणजे या माहिती पत्रकात भाग आणि कर्जरोख्यांच्या किमती ठरवून दिलेल्या नसतात. म्हणजे भागांच्या किमती किती राहतील, कर्जरोख्यांच्या किमती किती राहतील हे सांगितलेलं नसतं, आणि किती प्रमाणात भाग विक्रीसाठी जनतेसमोर आणले जातील हे सुद्धा लिहिलेलं नसतं. मात्र वेळोवेळी गरजेप्रमाणे रेड हेरिंग माहिती पत्रकाच्या द्वारे भाग आणि कर्जरोख्यांची खरेदी विक्री करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे अचानकपणे भागांची खरेदी विक्री करायची असेल तर तुम्हाला रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा वापर त्या ठिकाणी करता येतो, आणि त्यामुळे काय होतंय, मात्र त्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस मध्ये भागांच्या किमती लिहिलेल्या नसतात आणि किती भाग विक्रीसाठी काढलेले आहेत याचा सुद्धा उल्लेख केलेला नसतो, आणि म्हणून त्याला अपुरं माहिती पत्रक किंवा रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. ओके. तर व्याख्येमध्ये आपल्याला जे सेल्फ माहिती पत्रक आणि रेड हेरिंग माहिती पत्रक ह्या दोन संकल्पना सांगितलेल्या होत्या, त्याचा अर्थ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. ठीक आहे. आता माहिती पत्रकाचं महत्व. माहिती पत्रकाचं महत्व हे शिकण्याची गोष्ट नाहीये. आपल्याला कॉर्पोरेट सेक्टरचा अभ्यास आहे हे माहिती आहे, कंपनीचं कामकाज कशा पद्धतीने चालतं, भागांची खरेदी विक्री कशा पद्धतीने केली जाते, माहिती पत्रक का प्रसिद्ध केलं जातं हे सगळं माहिती आहे. मुळातच भांडवलाची उभारणी किंवा निर्मिती करण्यासाठी माहिती पत्रक महत्वपूर्ण ठरतं. मग भांडवलाची उभारणी करत असताना लोकांना कंपनीविषयीची माहिती मिळावी यासाठी माहिती पत्रक प्रसिद्ध केलेलं असतं. प्रत्येक माहिती पत्रकाच्या प्रत्येक प्रतीवर प्रसिद्धीची तारीख किंवा दिनांक लिहिलेले असते, आणि त्या दिनांकापासून ते माहिती पत्रक किती दिवस रेफर करून
तुम्ही भागांची खरेदी विक्री करू शकता आणि भागांची खरेदी विक्री केव्हा संपणार आहे हे त्यातून स्पष्ट होतं. माहिती पत्रकामध्ये कंपनी विषयीची संपूर्ण माहिती नोंदवलेली असते, म्हणजे स्थापना, त्याची उद्दिष्टे, कॉर्पोरेट गव्हर्नन्स जे आहे त्यातलं, म्हणजे कंपनीचं कामकाज जे आहे ते कशा पद्धतीने चालते, अंतर्गत कामकाज कशा पद्धतीने चालते याविषयीची माहिती असते. अनेक प्रकारचे आर्थिक अहवाल या माहिती पत्रकात जोडलेले असतात, जेणेकरून लोकांना कंपनीची आर्थिक स्थिती माहिती व्हावी. कंपनी विषयीची संपूर्ण माहिती लोकांच्या समोर यावी. संचालक मंडळ कोण आहे, भागधारक जे आहेत किंवा सभासद असतील, त्यांचे अधिकार काय आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी माहिती पत्रकामध्ये नमूद केलेल्या असतात. आणि त्यामुळे काय होतंय, माहिती पत्रक हे भागांच्या खरेदी विक्रीसाठी म्हणजे कंपनीच्या भांडवल उभारणीसाठी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडते, असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं. बघा, इथे पुढे असं म्हटलंय, माहिती पत्रक म्हणजे कंपनीची जाहिरातच असते. तुम्ही व्याख्येतच लिहिलंय काय, सूचना पत्रक, परिपत्रक किंवा एखादी जाहिरात किंवा माहिती पत्रक म्हणून प्रसिद्ध केलेलं एखादं कोणतंही कागदपत्र, लिफलेट, याला आपण माहिती पत्रक असं म्हणतो. तर माहिती पत्रक म्हणजे कंपनीची जाहिरात असते असं आपण म्हणू शकतो. तर जरी ती जाहिरात म्हणून आपण कन्सिडर केली तरी देखील माहिती पत्रक हे विशिष्ट नमुन्यातच प्रसिद्ध करावं लागतं. बघा इथे कुठे लिहिलं आपल्याला नमूद केलेलं आढळेल, अशी व्याख्या जरी असली तरी विशिष्ट नमुन्यात माहिती पत्रक प्रसिद्ध करावे लागते. माहिती पत्रकाचा विशिष्ट नमुना जो आहे, म्हणजे माहिती पत्रकात कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट कराव्यात किंवा केल्या पाहिजेत हे बंधनकारक आहे, ठरवून दिलेलं आहे, आणि म्हणून त्याचा विशिष्ट नमुना असतो असं म्हटलेलं आहे. मी आताच म्हटलं की प्रत्येक प्रतीवर, माहिती पत्रकाच्या प्रत्येक प्रतीवर प्रसिद्धीची दिनांक सुद्धा लिहिलेली असते, म्हणजे त्याचा तो नमुना आहे, हे ठरवून दिलेलं आहे. आणि त्या पद्धतीनेच जरी माहिती पत्रकाला आपण जाहिरात म्हटलं तरी देखील माहिती पत्रकाचा नमुना किंवा स्वरूप जे आहे ते विशिष्ट स्वरूपाचं असतं, असं आपल्याला त्या ठिकाणी माहित असणं फार गरजेचं आहे. माहिती पत्रकामार्फत तुम्हाला माहिती आहे, भाग आणि कर्जरोख्यांची खरेदी लोकांनी करावी, सार्वजनिक जनतेला याविषयीचं आवाहन त्या ठिकाणी केलेलं असतं. आणि ही माहिती पत्रकात नमूद करणं अपेक्षित आहे, ती माहिती आपण तपशीलवार नमूद करणं अपेक्षित आहे. याचा अर्थ काय आहे की माहिती पत्रक हे लोकांना कंपनी विषयीची माहिती प्रोव्हाइड करतं. या संदर्भात आपल्याला अनेक मुद्दे सांगता येतील. त्यानंतर माहिती पत्रकातील मजकूर, कंटेंट्स ऑफ प्रॉस्पेक्टस, आपल्या सिलेबस मधला एक महत्वाचा पार्ट आहे. जसं आपण घटनापत्रकातील मजकूर अभ्यासला, विविध कलम, नियमावलीत काय काय मजकूर असतो, कंटेंट ऑफ आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, ते आपण अभ्यासलेलं आहे. यानंतर माहिती पत्रकातील मजकूर काय असावा, मी काय म्हटलं की माहिती पत्रकाचा विशिष्ट नमुना किंवा स्वरूप असणं अपेक्षित आहे. तर कोणकोणत्या प्रकारची माहिती तुमच्या माहिती पत्रकात नमूद करणं अपेक्षित आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, पहिली बाब आहे कंपनीचे नाव व नोंदवलेल्या कार्यालयाचा पत्ता. कोणत्याही कंपनीच्या माहिती पत्रकामध्ये कंपनीचं नाव ठळक अक्षरांमध्ये आणि पत्ता जो आहे तो स्पष्टपणे नमूद केलेला असतो. नंतर दुसरी बाब आहे कंपनीचे चिटणीस सेक्रेटरी, प्रमुख वित्तीय अधिकारी, हिसेब तपासनीस, कायदेशीर सल्लागार, विश्वस्त आणि भाग विमेकरी इत्यादींविषयीची माहिती. हे सगळे की पर्सोनेल तुमच्या लक्षात आलेत. हिसेब तपासणी सुद्धा की पर्सोनेल असतो, कायदेशीर सल्लागार, विश्वस्त, भाग विमेकर या संदर्भात मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. भाग विमेकरी आणि माहिती पत्रक यांचा फार जवळचा संबंध आहे, परस्पर संबंध आहे. कारण जेव्हा कंपनी आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा भागांची विक्री करते, सार्वजनिक जनतेला आवाहन केलेलं असतं, परंतु जनतेला कंपनी विषयीची माहिती नसल्यामुळे किमान भांडवलाची रक्कम कंपनी जर उभारू शकत नसेल तर भाग विमेकरी काय करतात, कंपनीला किमान आवेदनाची रक्कम जी आहे ती आपल्या बाजूने उपलब्ध करून देतात वैयक्तिक पातळीवर, त्यांना म्हणतात भाग विमेकरी. आणि मग ती रक्कम उपलब्ध झाली तरच कंपनीला भांडवल उभारणी अवस्था पूर्ण केली आहे असं म्हटलं जातं. आणि मग चौथ्या अवस्थेकडे मार्गक्रमण कंपनीला करता येतं, व्यवसाय प्रारंभ अवस्थेकडे, म्हणजे भाग विमेकऱ्याची
खूप मोठी जबाबदारी, खूप मोठा रोल, मोठी भूमिका कंपनीच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये, स्थापनेच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये, भांडवल उभारणी अवस्थेमध्ये असतो. त्यानंतर कंपनीच्या प्रतिभूती तुम्ही यापूर्वी समजून घेतले. प्रतिभूती म्हणजे काय? भाग आणि कर्ज रोखे, शेअर्स अँड डिबेंचर्स, त्याला सिक्युरिटीज आपण म्हणतो. विक्रीची व शेवटची तारीख म्हणजे भाग कोणत्या तारखेपासून विक्रीस उपलब्ध आहेत आणि किती तारखेपर्यंत विक्रीस ते भाग उपलब्ध आहेत. माहिती पत्रकाच्या प्रत्येक प्रतीवर प्रसिद्धीची तारीख असावी लागते. त्याचं कारणच हे आहे की माहिती पत्रकाच्या विक्रीची सुरुवातीची तारीख त्यातून समजते आणि शेवटची तारीख किती आहे हे सुद्धा त्यामध्ये नमूद केलेलं असतं. भाग वाटपाची तारीख काय असेल म्हणजे ज्यांनी भाग खरेदीसाठी अर्ज केलेले आहेत त्यातून कुणाकुणाला भाग वाटप आणि कोणत्या तारखेला भाग वाटप करता येईल आणि पैसे परत करण्याची तारीख याविषयीची पूर्ण माहिती दिलेली असते. आता भाग वाटपाची तारीख आपण समजू शकतो, पण पैसे परत करण्याची तारीख का बरं पैसे परत करावे लागतात? ज्यांनी भाग खरेदीसाठी अर्ज केला आहे अशा लोकांना बऱ्याचदा भाग वाटप करता येत नाहीये. अर्ज खूप आले असतील तर अशा वेळेला आपल्याला नको असलेल्या लोकांना किंवा ज्यांना वाटप करता येत नाही, भाग वाटप करता येत नाही अशा लोकांना दिलगिरी पत्र पाठवून त्यांचे पैसे परत करावे लागतात. म्हणजे जर भरपूर प्रतिसाद मिळाला आणि समजा एका व्यक्तीने 100 भागांसाठी अर्ज केलाय पण एका व्यक्तीला 10 भाग वाटप करायचे आहेत, असं जर धोरण कंपनीने ठरवलेलं असलं तर 90 भागांसाठी त्याने जे पैसे कंपनीकडे भरले होते ते पैसे त्याला परत करावे लागतील आणि त्या संदर्भातलं एक दिलगिरी पत्र कंपनी त्या अर्जदाराला लिहिते. याचा अर्थ काय आहे की भाग वाटपाची तारीख ज्यांना भाग वाटप करण्यात येतील ते किती तारखेला करण्यात येतील आणि ज्यांना भाग वाटप करता आलं नाही त्यांचे पैसे किती तारखेपर्यंत मिळतील याविषयीची माहिती त्या माहिती पत्रकात नमूद केली असते. 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ बाकी आहे. जोपर्यंत वेळ पुरेल तोपर्यंत आपण कंटिन्यू करूयात. त्यानंतर चौथा मुद्दा आहे, चौथा मजकूर असतो प्रतिभूती विकून जो पैसा मिळेल तो ठेवण्यासाठी बँकेत स्वतंत्र खाते असणे अपेक्षित आहे. त्याबद्दल संचालक मंडळाने दिलेली माहिती, सर्व पैसा याच खात्यात जमा केला याबद्दलची माहिती पत्रकात असणे अपेक्षित आहे. तसेच मागील वेळी प्रतिभूतींच्या विक्रीपासून मिळालेल्या पैशांची कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार लावलेली विल्हेवाट याबद्दलची सुद्धा माहिती पत्रकात असणं अपेक्षित आहे. बघा म्हणजे कोणत्या खात्यामध्ये तो पैसा भरला जाणार आहे, पैसा जमा झाल्यानंतर मागच्या भागांच्या